पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेशी संबंध असल्याच्या कारणावरून प्रसिद्ध यूट्यूबरला अटक करण्यात आली आहे। हरियाणामधील या यूट्यूबर तरुणीचं नाव आहे ज्योती मल्होत्रा। ज्योतीचं ट्रॅव्हल विथ जो या नावाने यूट्यूबवर चॅनल आहे। पाकिस्तानला संवेदनशील माहिती पुरवल्याबद्दल 6 भारतीय नागरिकांना अटक करण्यात आली आहे। ज्योती मल्होत्रानं कमिशन एजंटकडून व्हिसा मिळवून 2023 साली पाकिस्तानचा दौरा केला होता। या दौऱ्यात दिल्लीतील पाकिस्तान उच्चालयात काम करणाऱ्या एहसान उर रहीम उर्फ दानिश या व्यक्तीशी तिचा संबंध आला आणि हाच दानिश तिला मदत करायचा असं समोर आलंय। भारतात अशांतता पसरवण्याच्या अजेंड्यावर पाक काम करते। पाकची गुप्तचर संस्था आयसिसने शस्त्रसंधीच्या घोषणेनंतर खलिस्तानी समर्थकांना चिथावणी देण्यास सुरुवात केली आहे। त्यामुळे भारतात मोठी अतिरेकी कारवाई होण्याची शक्यता नाकारता येत नाही। आयसिसने कॅनडात पन्नू आणि अन्य खलिस्तानी अतिरेक्यांद्वारे पंजाब, हरियाणा आणि इतर काही राज्यात खलिस्तानी अतिरेक्यांच्या नेटवर्कला पुन्हा एकदा सक्रिय करण्यास सुरुवात केली आहे। फरार खलिस्तानी अतिरेकी परत भारतात येऊ लागल्याचा एक पॅटर्न आता काही दिवसात समोर आला आहे। ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारतानं पाकिस्तानमधील नूर खान एअरबेसवर अनेक महत्त्वाच्या ठिकाणांवर बॅलिस्टिक मिसाईलनं हल्ला केला असं पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी सार्वजनिकरित्या मान्य केलंय। पाकिस्तानचे लष्कर प्रमुख जनरल असीम मुनीर यांनी रात्री 2:30 वाजता फोन करून या हल्ल्याची माहिती दिल्याचं शरीफ यांनी सांगितलं। आजवर हा हल्ला झालाच नाही असा दावा पाकिस्तानकडून केला जात होता, मात्र आता स्वतः पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी सार्वजनिकरित्या बॅलिस्टिक मिसाईलचा हल्ला मान्य केलाय। भारताच्या ब्रह्मोस मिसाईलच्या माऱ्यानं पाकिस्तान धास्तावलाय। पाकिस्तानी लष्कर आता त्यांचं मुख्यालय आणि कंट्रोल रूम हे डोंगर पोखरून एका बोगद्यात स्थलांतरित करणार आहे। पाक लष्कराचं मुख्यालय रावळपिंडीवरून इस्लामाबादच्या मरगला या हिल्समध्ये नेण्यात येणार आहे। सुरक्षेसाठी डोंगरात 10 किलोमीटर बोगदा खोदून कंट्रोल रूम तयार केली जाणार आहे। पाकिस्तानी लष्कराचं मुख्यालय हलवण्याचा प्रकल्प 20 वर्षांपूर्वी मुशर्रफ यांनी आखला होता, मात्र अवघ्या 20 वर्षांनंतरही भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर या प्रकल्पाला गती देण्यात आली आहे। भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमधील तणावादरम्यान पाकिस्तानने पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी शांततेबाबत मोठं विधान केलंय। आम्ही भारतासोबत शांतता चर्चा करण्यास तयार असल्याचं मोठं विधान शहबाज शरीफ यांनी केलं। काश्मीर वाद, पाणी वाटप यासह द्विपक्षीय मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी त्यांनी भारताला व्यापक चर्चेसाठी आमंत्रित केलंय। तर दुसरीकडे मात्र जोवर पाकिस्तान दहशतवादी आणि त्यांचे अड्डे नष्ट करत नाही तोवर चर्चेचा प्रश्न येतच नाही असं भारतानं ठणकावून सांगितलंय। देशावर हल्ला होत असतानाही पाकिस्तानने शहबाज शरीफ स्विमिंग पूलमध्ये मजा करत असल्याचा व्हिडिओ समोर आलाय। या व्हिडिओमध्ये ते भारतानं हल्ला केला तेव्हा मी स्विमिंग पूलमध्ये होतो असं म्हणत हसण्याचा प्रयत्न करतायत। आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अपयशी ठरलेल्या पाकिस्तानच्या पंतप्रधानांची बेफिकिरी बघून नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। सोशल मीडियावर शहबाज शरीफ हे नालायक आणि देशविघातक नेतृत्व असल्याची संतापजनक प्रतिक्रिया आता नेटकर यांनी दिली आहे। बलूच आर्मीनं पाकिस्तानी सैनिकांच्या हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे। बलूच आर्मीने पाकिस्तानी सैन्यावर हल्ले सुरूच ठेवणार असल्याचंही सांगितलंय। तसंच पाकचे सैनिक कोणत्याच कोपऱ्यात सुरक्षित नसल्याचा थेट इशारा बलूच आर्मीनं दिलाय। त्यामुळे येत्या काळात पाकच्या सैन्यावर मोठे हल्ले होण्याची शक्यता आहे। 9 मेला पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर बलूच आर्मीनं हल्ला केला होता। यात पाकच्या 14 सैनिकांचा मृत्यू झाला, तर पाक लष्कराच्या ताफ्यावरील हल्ल्याचा व्हिडिओ PLAनं जारी केला होता। या हल्ल्याला बलूच आर्मीनं ऑपरेशन हिरो असं नाव दिलंय। ट्रम्प प्रशासनानं सर्वोच्च न्यायालयाकडे फेडरल संस्थांमधील हजारो कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याच्या योजनेला तात्काळ परवानगी देण्याची मागणी केली आहे। प्रशासनानं एका अर्जात हा आदेश रद्द करण्याची विनंती केली, ज्यामुळे कर्मचारी कपातीला तात्पुरता स्थगिती मिळाली आहे। त्यामुळे कर्मचाऱ्यांना तात्पुरता दिलासा देखील मिळाला आहे। न्यायाधीश सुझॅन एल्स्टन यांनी राष्ट्रपतींच्या अधिकारात हस्तक्षेप करत कर्मचाऱ्यांनी कपात करण्यास प्रशासनाला मनाई केली। या निर्णयामुळे 17 संस्थांमधील सुमारे 40 कपात योजनांना स्थगिती मिळाली आहे। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतानं अमेरिकन वस्तूंवरील सगळे व्यापार शुल्क रद्द करण्यास प्रस्ताव दिल्याचा दावा केलाय। पण या प्रकरणात स्पष्टपणे यश मिळालंय असं पण करार औपचारिक करण्याची घाई नसल्याचं देखील ट्रम्प म्हणाले। दरम्यान चालू वाटाघाटी गुंतागुंतीच्या आहेत, याला अंतिम चर्चेत पोहोचायला वेळ असल्याचं उत्तर परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी दिलंय। तर भारत
हा असा देश आहे जिथे व्यापार करण्यास खूप अडथळे आहेत, जे दूर करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय. रशिया युक्रेनमधील युद्ध रोखण्यासाठीची पहिली चर्चा संपली आहे. या चर्चेत दोन्ही देशांचे प्रतिनिधी उपस्थित होते, ज्यांची मध्यस्थी तुर्कीनं केली आहे. युक्रेनियन शिष्टमंडळानं नेतृत्व संरक्षण मंत्री रुस्तम उमरोव यांनी केलं, तर रशियन शिष्टमंडळाचं नेतृत्व पुतीन यांचे सहयोगी व्लादिमीर मेंडिन्स्की यांनी केलं. चर्चेपूर्वी युक्रेनचे अध्यक्ष व्लोदिमीर झेलेन्स्की यांनी चर्चेचा निर्णय हा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि तुर्कीचे अध्यक्ष एर्दोगान यांच्यामुळे घेतल्याचं म्हटलंय. ईशान्य युक्रेनच्या सुमी प्रदेशात एका बसवर रशियानं ड्रोन हल्ला केला, ज्यात 9 प्रवासी ठार झाले तर 7 जण जखमी झाल्याची माहिती युक्रेनियन अधिकाऱ्यांनी दिली आहे. 3 वर्षात पहिल्यांदाच एकीकडे रशिया आणि युक्रेनच्या अधिकाऱ्यांमध्ये शांततेसाठी थेट चर्चा होतीये, तर दुसरीकडे काही तासातच हा हल्ला झालाय. दोन्ही देशांमध्ये संभाव्य द्विपक्षीय बैठक आणि युद्धविराम तसंच कैद्यांच्या अदलाबदलीवर चर्चा झाली, पण ती निष्फळ ठरली. त्यानंतर काही तासातच रशियाने हवाई हल्ला केला. हा फक्त हल्ला नसून एक निंदनीय स्वरूपाचा युद्ध गुन्हा आहे, असं निवेदनात म्हणण्यात आलंय. इस्रायलने येमेनच्या होदेईदा आणि सलीफ या बंदरांवर हवाई हल्ले केले. येमेनमधील हुती समर्थक असलेलं टीव्ही चॅनल समिराहने या हल्ल्याला दुजोरा दिलाय. इस्रायली सैन्यानं या दोन्ही बंदरांवर 30हून अधिक बॉम्ब टाकले, ज्यात एकाचा मृत्यू झालाय तर 9 जण जखमी झाले. दरम्यान जर हल्ले थांबवले नाहीत तर तुमचं भवितव्य हमास आणि हिजबुल्लाच्या नेत्यांसारखं होईल, अशी धमकी इस्रायलने या हल्ल्यानंतर हुती बंडखोरांना दिली आहे. हुती हे फक्त मोहरे आहेत, त्यांच्या मागे इराण असल्याचं पंतप्रधान नेतन्याहू यांनी म्हटलंय. जगप्रसिद्ध भारतीय वंशाचे ब्रिटिश अमेरिकन लेखक सलमान रुश्दी यांच्यावर चाकून हल्ला करण्यात आला. हा हल्ला करणाऱ्या हादी मातरला कोर्टानं 25 वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. 2022 मध्ये अमेरिकेत एका कार्यक्रमात भाषण देत असताना हा हल्ला झाला होता. फेब्रुवारी 2025 मध्ये ज्युरीनी हादीला हत्येच्या प्रयत्नात दोषी ठरवलं. या हल्ल्यात रुश्दी यांना एका डोळ्याची दृष्टी देखील गमवावी लागली आहे. तर हल्ल्यावेळी आरोपी हादी मातरनं रुश्दी यांच्यावर तब्बल 12 वेळा चाकून वारही केले होते. तैवानचे अध्यक्ष लाई चिंगते यांनी काओशोंगमधील आर्मी इंजिनिअरिंग सेंटर आणि नौदल अँटी सबमरीन एव्हिएशन कमांडला भेट दिली. त्यांनी जवानांच्या कठोर परिश्रमाबद्दल आणि देशाप्रतीच्या समर्पणेच्या भावनेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. तैवानने अलीकडेच लँडस्वॉर्ड 2 आणि हिमार्स या प्रणालींचं यशस्वी चाचणी प्रक्षेपण केलंय. चीनच्या सध्याच्या वाढत्या दबावाच्या पार्श्वभूमीवर तैवान आपली सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्याकडे लक्ष करतोय. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनानं गाझा पट्टीतील सुमारे 10 लाख पॅलेस्टिनी नागरिकांचं लिबियामध्ये कायमस्वरूपी पुनर्वसन करण्याच्या गुप्त योजनेवर काम सुरू केलंय. अमेरिकेतील NBC न्यूजच्या एका अहवालानुसार या योजनेविषयी ट्रम्प प्रशासनात गंभीर विचारविनिमय झाला आणि ती लिबियाच्या नेतृत्वापर्यंत पोहोचवली गेली, असं म्हटलंय. ट्रम्प प्रशासनाचा या प्रस्तावावर जर लिबियानं गाझा पट्टीतील पॅलेस्टिनी नागरिकांना राहण्यास परवानगी दिली तर त्यांना अब्जावधी डॉलर्सची मदत केली जाईल. ही तीच आर्थिक मदत आहे जी वॉशिंग्टननं काही वर्षांपूर्वी गोठवली होती. अरब लीगच्या वार्षिक शिखर बैठकीत प्रादेशिक नेते बगदादमध्ये एकत्र आलेत. गाझा पट्टीतील युद्धाचं सावट या बैठकीवर असण्याची शक्यता आहे. याआधी कैरोमध्ये झालेल्या आपत्कालीन शिखर बैठकीत अरब नेत्यांनी गाझा पट्टीच्या सुमारे 20 लाख रहिवाशांना विस्थापित न करता पुनर्निर्माण करण्याच्या योजनेला मान्यता दिली होती. दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांच्या या आठवड्यातील प्रादेशिक दौऱ्यामुळे बगदादची बैठक थोडी बाजूला पडली. ट्रम्प यांच्या भेटीमुळे गाझामध्ये युद्धविराम झाला नसला तरी त्यांनी सिरियाचे नवे अध्यक्ष अहमद अल शारा यांची भेट घेत सिरियावरील अमेरिकेचे निर्बंध हटवण्याचं आश्वासन दिलंय. लेबनॉनमध्ये हिजबुल्लाच्या एका कमांडरवर प्राणघातक हल्ला केल्याचा दावा इस्रायली सैन्यानं व्हिडिओ जारी करत केला आहे. नोव्हेंबर 2024 मध्ये इस्रायल आणि हिजबुल्ला यांच्यात 14 महिन्यांचा संघर्ष संपवण्यासाठी युद्धविराम सुरू झाला होता. मात्र इस्रायलने हिजबुल्लाचा तळ आणि दहशतवादी असल्याचा दावा करत हल्ले सुरूच ठेवलेत. हिजबुल्ला रॉकेट टाकण्याचा, शस्त्र हलवण्याचा आणि दक्षिण लेबनॉनमध्ये घुसण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप इस्रायलनं केला आहे. चीनी अधिकाऱ्यांच्या एका शिष्टमंडळानं अलीकडेच बांगलादेशला भेट दिली आहे. या भेटीमुळे भारताच्या चिंतेत मात्र मोठी वाढ झाली आहे. बांगलादेशमधील लाल मुनीरहाट इथे एक हवाई तळ बांधण्याचा चीनचा उद्देश आहे.
या हवाई तळाची पाहणी करण्यासाठीचे अधिकारी बांगलादेशला गेले होते. चीनचं हे हवाई तळ भारताच्या सिलगुडी म्हणजेच चिकन नेक जवळ आहे. चीनी अधिकाऱ्यांनी मुख्यतः चिकन नेकला भेट दिली आहे आणि भारतीय सीमेपासून हे तळ केवळ 20 किलोमीटर अंतरावर आहे. बांगलादेशने या प्रकल्पाची माहिती मार्चमध्येच दिली होती. तेव्हापासूनच भारताच्या चिंतेत आता वाढ झाली आहे. इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी या सध्या अल्बानियाच्या दौऱ्यावर आहेत. दरम्यान या दौऱ्यात अल्बानियाच्या पंतप्रधानांनी अशी काही कृती केली की ज्यामुळे त्यांची जगभर चर्चा सुरू झाली आहे. जॉर्जिया मेलोनी यांच्या एंट्रीच्या वेळी अल्बानियाचे पंतप्रधान एडी रामा यांनी थेट रेड कार्पेटवर गुडघे टेकून हात जोडून जॉर्जिया मेलोनी यांचं स्वागत केलं. त्यानंतर दोन्ही नेत्यांनी एकमेकांची गळाभेट घेतली. विशेष म्हणजे हा सगळा प्रकार मुसळधार पावसात पार पडला. अब्जाधीश एलन मस्क यांच्या स्टारलिंक नंतर आता भारतात आणखी एक मोठी इंटरनेट सेवा पुरवठादार येणार आहे. तो पुरवठादार म्हणजे अमेझॉन या ई-कॉमर्स वेबसाईटचे सर्वेसर्वा जेफ बेझोस. अमेझॉनचा सॅटेलाइट इंटरनेट प्रोजेक्ट कुइपर भारतात येण्याच्या आता तयारीत आहे. कुइपर हा प्रोजेक्ट एलॉन मस्कच्या स्टारलिंक नंतर भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा सॅटेलाइट इंटरनेट सेवा पुरवठादार बनवू शकतो. अमेझॉनचा हा महत्त्वाकांक्षी सॅटेलाइट इंटरनेट प्रकल्प आहे. केंद्र सरकारचा दूरसंचार विभाग लवकरच अमेझॉनला लेटर ऑफ इंटेंट देऊ शकतो, जो ही सेवा भारतात अधिकृतपणे सुरू करण्यासाठीचं महत्त्वाचं पाऊल असू शकतं. भारत आणि जपान यांच्यातील अंतराळ क्षेत्रातील सहकार्यात एक नवा घटक जोडला जाणार आहे. इस्रो आणि जपानची अंतराळ संशोधन संस्था जाक्सा यांच्यात चांद्रयान 5 या मोहिमेसाठी महत्त्वपूर्ण भागीदारी करण्यात आली आहे. दोन्ही देश चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर संयुक्त मोहीम राबवण्याच्या तयारीत आहेत. इस्रो आणि जाक्सा यांच्यातील संयुक्त मोहिमेचं नाव ल्युपेक्स असं आहे. या मोहिमेत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर रोव्हर पाठवून तिथला पाण्याचं अस्तित्व, मातीचा संरक्षण अभ्यास आणि दीर्घकालीन लँडिंग प्रणालींची चाचणी घेतली जाणार आहे. चीनमधील शांघाय इथे सुरू असलेल्या विज्ञान महोत्सव 2025 मध्ये एक अनोख्या पाहुण्यानं हजेरी लावली. या महोत्सवाच्या विज्ञान रेड कार्पेटवर मानवनिर्मित रोबोट्सनी प्रथमच हजेरी लावली. ज्या तज्ज्ञांनी त्यांची निर्मिती केली हे रोबो त्या तज्ज्ञांसोबत चालताना दिसले. हे विज्ञान सोहळ्यात AI आधारित विज्ञान रेड कार्पेट हे विशेष आकर्षण ठरलं. या 2 आठवड्यांच्या महोत्सवात सुमारे 2000 विविध कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. संपूर्ण शहरातील 16 जिल्ह्यांमध्ये हे विज्ञान महोत्सव पसरलेले आहेत. फ्रान्समधील कान्स चित्रपट महोत्सवात चॉपर ट्रॉफी गाला सोहळ्यात हॉलिवूडमधील अनेक प्रसिद्ध तारकांनी हजेरी लावली आहे. अँजेलिना जोली यासारख्या कलाकारांनी चित्रपट सोहळ्याला हजेरी लावली. या सोहळ्यात कलाकार मॅरी कोलोम आणि फिन बेनेट यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीला आपण स्वतःवर अधिक विश्वास ठेवण्याची गरज असते. या सोहळ्यात बोलताना फ्रान्सच्या माजी फर्स्ट लेडी आणि गायिका कार्ला ब्रुनी यांनी हा सल्ला दिलाय. भारत आणि पाकिस्तानमधील शस्त्रसंधीनंतर नियंत्रण रेषेजवळील काश्मीरमधील गावकरी नुकसानीचा अंदाज घेण्यासाठी परतलेले आहेत. या परिसरातील घरं क्षेपणास्त्रांनी आणि गोळीबारानं नुकसान झालेल्या अवस्थेत दिसत आहेत. भारत आणि पाकिस्तानमध्ये 7 मेपासून तणाव होता. भारतानं पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवाद्यांच्या ठिकाणांवर कारवाई केली होती. दोन्ही देशांमध्ये जोरदार गोळीबार आणि क्षेपणास्त्र हल्ले झाले आणि या हल्ल्यात अनेक घरांचं आणि बांधकामांचं नुकसान झालं. जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी मध्य आणि उत्तर काश्मीरमधील सोपोर, बारामुल्ला, हंदवाडा, गंदरबल आणि श्रीनगरसह अनेक भागात छापेमारी केली आहे. दहशतवादाशी संबंधित प्रकरणांच्या चौकशीच्या संदर्भात ही कारवाई केली गेली. पोलिसांना संशयित दहशतवादी हालचालींबद्दल माहिती मिळाली होती आणि त्यानंतर ही कारवाई सुरू करण्यात आली. त्याचवेळी सांबा जिल्ह्यातील एका गावात दहशतवादी कारवाया दिसून आल्यानंतर सुरक्षा दलांच्या संयुक्त पथकानं शोध मोहीम सुरू केली आहे. अटारी वाघा सीमेवरून 5 अफगाण ट्रक विशेष परवानगीनं भारतात दाखल झालेले आहेत. अफगाणिस्तानच्या व्यापाराचं हित लक्षात घेऊन भारतानं ही परवानगी दिली आहे. 5 पैकी 4 ट्रक सुक्या मेवाने भरलेले होते आणि 1 ट्रक तुतीनं भरलेला होता. पहलगाम हल्ल्यानंतर सीमा व्यापार आणि पाकिस्तानसोबत लोकांची हालचाल पूर्णपणे बंद असताना हा निर्णय घेण्यात आलाय. तसंच या हल्ल्यात पाक दहशतवाद्यांची भूमिका उघडकीस आल्यानंतर भारतानं आता कठोर भूमिका स्वीकारलेली आहे. अजमेरमधील सफरचंद व्यापाऱ्यांनी तुर्कीच्या सफरचंदांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलाय. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर तुर्कीनं पाकिस्तानला पाठिंबा दर्शवला आणि त्यानंतर व्यापाऱ्यांनी हा निर्णय घेतलाय.
तसंच ज्या देशानं पाकिस्तानची बाजू घेतली त्या देशाच्या उत्पादनावर देखील बहिष्कार टाकणार असं व्यापाऱ्यांनी म्हटलंय। या निर्णयामुळे तुर्कीच्या अर्थव्यवस्थेवरही काही प्रमाणात परिणाम होण्याची शक्यता आहे, तर देशभरात तुर्कीच्या उत्पादनावर आणि पर्यटनावर बहिष्कार टाकला जातोय। भाजपने गुजरातच्या विविध जिल्ह्यांमध्ये तिरंगा यात्रांचं आयोजन केलं होतं। ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर भारतीय सशस्त्र दलांच्या शौर्य आणि पराक्रमाला आदरांजली वाहण्यासाठी या यात्रेचं आयोजन केलं गेलं। यामुळे गुजरातमध्ये देशभक्तीची लाट उसळली। केंद्रीय मंत्री निमुबेन भांगणिया यांनी मोतीबाग टाउन हॉल ते शहीद स्मारक या दरम्यान निघालेल्या रॅलीला हिरवा झेंडा दाखवला, तर राज्यमंत्री हर्ष संघवी यांनी गांधीनगरमधील तिरंगा यात्रेत सहभाग घेतला। यावेळी संघवी यांनी जवानांच्या धैर्याचं कौतुकही केलं। तेलंगणाच्या मुलुगू जिल्ह्यात पोलिसांनी माओवाद्यांविरुद्ध मोठी कारवाई केली आहे। जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या क्षेत्रातून पोलिसांनी 20 माओवाद्यांना अटक केली। या अटकेत 1 विभागीय समिती सदस्य, 5 क्षेत्र समिती सदस्य आणि 14 पक्ष सदस्यांचा समावेश आहे। तर माओवाद्यांकडून 3 इंसास रायफल, 4 SLR रायफल, 1 303 रायफल आणि अशा मोठ्या प्रमाणात स्फोटक साहित्य तसंच रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे। दरम्यान मुलुगू जिल्ह्यात माओवाद्यांच्या आत्मसमर्पणाची प्रक्रिया सुरू असून 8 माओवाद्यांनी पोलीस अधीक्षकांसमोर आत्मसमर्पणही केलंय। दिल्लीतील आम आदमी पक्षाला आता मोठा धक्का बसलाय। 15 नगरसेवकांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला असून बंडखोर नगरसेवकांनी नवीन पक्ष स्थापन करण्याची घोषणा केली आहे। तर माजी सभागृह नेते मुकेश गोयल यांनी नवीन पक्ष स्थापन करण्याचा दावा करत त्याला इंद्रप्रस्थ विकास पार्टी असं नाव दिल्याचं सांगितलंय। राजीनामा दिलेले सर्व नगरसेवक पार्टीत सामील झाल्याचंही ते म्हणाले। तसंच भाजप आणि काँग्रेसचे नगरसेवकही पार्टीत सामील होणार असल्याचा दावा त्यांनी केलाय। मुकेश गोयल आणि हेमचंद्र गोयल यांच्यासह अनेक नेते यापूर्वी काँग्रेस या पक्षात होते। भारतीय रिझर्व्ह बँक लवकरच 20 रुपयांच्या नवीन नोटा जारी करणार आहे। या नोटांवर गव्हर्नर संजय मल्होत्रा यांची स्वाक्षरी असणार आहे। या नोटांची रचना नवीन मालिकेतील 20 रुपयांच्या नोटांसारखीच असणार आहे। तर रिझर्व्ह बँकेने यापूर्वी जारी केलेल्या 20 रुपयांच्या सगळ्या नोटा कायदेशीर चलन म्हणून सुरू राहणार असल्याचं देखील RBIनं स्पष्ट केलंय। याआधी बँकेने 10, 50, 100 आणि 500 रुपयांच्या नोटा चलनात आणल्या होत्या। विराट कोहलीनं कसोटी सामन्यातून निवृत्तीची घोषणा केल्यानंतर चाहते खूपच भावूक झालेत। पण यानंतर विराटने त्याच्या चाहत्यांना पांढऱ्या रंगाची 18 नंबरची जर्सी विकत घेण्याचं आवाहन केलं। त्यानंतर आज बंगळुरू इथल्या चिन्नास्वामी स्टेडियमवर RCB विरुद्ध KKR हा सामना रंगला। या सामन्याआधी चाहत्यांनी स्टेडियम बाहेर पांढरी आणि 18 नंबरची जर्सी खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी केली। विराटच्या कसोटी क्रिकेटमधील कारकिर्दीला सलाम करण्यासाठी चाहत्यांनीही पाऊल उचललं। कोलकातामध्ये नोकरीच्या मुद्द्यावरून शिक्षक सलग 11व्या दिवशी रस्त्यावर उतरले। सर्वोच्च न्यायालयाने SSC भरती प्रक्रियेत 26,000 शिक्षकांची नियुक्ती अवैध ठरवल्यानंतर शिक्षक आंदोलन करतायत। ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारच्या विरोधात शिक्षक आता विकास भवन याबाहेर आंदोलन केलं जात आहे। तर संपूर्ण भरती प्रक्रियाच कलंकित असल्याचा आरोप आता न्यायालयानं केलाय। शिक्षक त्यांच्या मागण्यांवर ठाम असून जोवर मागण्या मान्य होत नाहीत तोवर आंदोलन सुरूच ठेवणार असा निर्धार यांनी व्यक्त केलाय। केदारनाथमध्ये एअर अँब्युलन्स हेलिकॉप्टर कोसळले। हेलिकॉप्टरमध्ये 3 प्रवासी होते, मात्र सुदैवानं हे 3ही प्रवासी सुखरूप आहेत। हेलिकॉप्टर ऋषिकेश इथल्या एम्स रुग्णालयातून रुग्णांना घेण्यासाठी केदारनाथमध्ये आलं होतं आणि त्याच वेळी लँडिंग दरम्यान हा अपघात झालाय। हे हेलिकॉप्टर एम्स रुग्णालयाचं असल्याची माहिती आता समोर आली आहे। तर 9 दिवसांपूर्वी देखील हेलिकॉप्टरच्या अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला होता। उत्तर प्रदेशच्या नोएडा सेक्टर 9 मध्ये जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस झालाय। यामुळे अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली आहेत। तर वादळी वाऱ्यामुळे झाडं रस्त्यावर पडल्यानं वाहतुकीवर आता मोठा परिणाम झालाय। वाहनांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। तर नोएडात जूनमध्ये मान्सून सुरू होतो आणि सप्टेंबरपर्यंत राहतो। तसंच नोएडात उष्णकटिबंधीय हवामान आहे असं हवामान विभागानं सांगितलंय। उत्तर प्रदेशमधील प्रयागराजमध्ये नर्सरीच्या विद्यार्थ्याला शिक्षकानं कानशिलात लगावल्यानं विद्यार्थ्यांच्या कानातून आणि तोंडातून रक्त आलं। मुलगा रडत होता म्हणून शिक्षकानं विद्यार्थ्यांना मारल्यानंतर बेंचवर आदळला आणि त्याचा जागीच मृत्यू झालाय।
नाकातोंडातून रक्त आल्यानं त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. मात्र हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर या मुलाला मृत घोषित केलं गेलं. या प्रकरणी 2 शिक्षकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.